संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला असून पुढील 3 तारखांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले। अचानक चक्रीवादळाचा शिरकाव महाराष्ट्रामध्ये झाल्यामुळे नॉर्मल असणारे वातावरण आता बिघडणार आहे। काहीच दिवसापूर्वी गारपिटीच्या पावसाचा धुमाकूळ महाराष्ट्रामध्ये झाला आणि काही ठिकाणी वाऱ्याच्या वेगाने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, परंतु आता हवामान खात्याने 5 मिनिटांपूर्वी पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिला। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याचा गंभीर इशारा देण्यात आलाय। चक्रीवादळाचा शिरकाव झाल्यामुळे अवघ्या काही क्षणामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुटणार असून पुन्हा एकदा गारपिटीच्या पावसाचा इशारा देण्यात आला। काही दिवसांमध्ये जो पाऊस पडला होता त्या गारपिटीच्या पावसामुळे वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा धोका जिल्ह्यामध्ये निर्माण झाला होता, परंतु आता हवामान खात्याने सॅटेलाइटद्वारे पाहणी केली असताना हिंदी महासागरातून अरबी समुद्राकडे चक्रीवादळाचा वेग वाढल्याचं पाहायला मिळत आहे। अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून फक्त गारपिटीच्या गारा पडणार नाहीत तर अक्षरशः ढग कोसळणार असून ढगफुटी सदृश्य पाऊस पडणार आहे। त्यामुळेच या 3 तारखांना घराबाहेर पडू नका असा इशारा देखील देण्यात आला। मागील 5 वर्षांमध्ये जेवढी भयानक अवस्था निर्माण झाली नव्हती तेवढा भयानक पाऊस या 2 ते 3 तारखांना बरसणार आहे। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला, त्यामुळे पुढील त्या 3 तारखा आहेत त्या दिवशी घराबाहेर पडू नका असा इशारा देण्यात आला। कारण महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून विचित्र प्रकारचे ढग हे पुढे सरकत आहेत आणि ते ढग कोसळणार असून ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला। फक्त गारा नाही तर ढग कोसळणार असून चक्रीवादळामुळे सर्क्युलेशनची स्थिती निर्माण होणार आहे। अवघ्या काहीच तासांमध्ये वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण शेती उद्ध्वस्त होऊ शकते, इतका भयानक इशारा हवामान खात्याने दिला। उन्हाची भयानक अवस्था असताना निसर्गाचं मोठं संकट समोर येणार आहे। उन्हाचं रूपांतर अवघ्या काही तासामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामध्ये होऊ शकतं। महाराष्ट्रामध्ये 3 तारखा देण्यात आलाय, त्या 3 तारखांमध्ये 12 जिल्ह्यांवरती हे संकट सर्वात जास्त ओढवण्याची शक्यता आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र होणार असून चक्रीवादळामध्ये रूपांतरित होईल। हे मोठं संकट महाराष्ट्रावरती ओढवणार आहे। अरबी समुद्राने हिंदी महासागराच्या संगमावरती मोठ्या प्रमाणात सायक्लोट्रॉनिक ची स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे निसर्गाचे संपूर्ण नियम तोडले जाणार असून हवामान खात्याने धोक्याचा इशारा वर्तवला आहे। फक्त पाऊस नाही तर चक्रीवादळ निर्माण झाले, त्यामुळे भयानक परिस्थिती उद्भवणार आहे। थेंब थेंब पाऊस पडणार नाही तर अवघ्या काही तासामध्ये सर्व काही उद्ध्वस्त होऊ शकतं, इतकी भयानक अवस्था निर्माण होणार आहे। विजांच्या कडकडाटासह जमिनीला हादरे बसू शकतात असं देखील हवामान खात्याने सांगितलंय। पावसाचं रूपांतर खूप मोठ्या संकटामध्ये होणार आहे। अरबी समुद्राकडून येणारे उष्ण वारे आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे हे महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये एकमेकांना धडकणार आहेत, त्यामुळे एक प्रचंड मोठा भवरा तयार होऊन हजारो फूट उंचीवरती चक्राकार वारे वाहतील, ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये तिप्पट वेगाने पाऊस पडणार असून तिप्पट वेगाने वारे वाहणार आहेत। त्यामुळेच बर्फाचे खडे अक्षरशः जमिनीवर पडतील आणि यामुळेच 12 जिल्ह्यांमध्ये मोठा धोका उद्भवू शकतो। घराच्या छतांना छिद्रे पडतील आणि झाडे मुळासकट उपटून पडतील अशी भयानक अवस्था निर्माण होऊ शकते। युद्धापेक्षा भयानक स्थिती आहे, कारण 3 दिवस हे धोक्याचे असणार आहेत। हवामान खात्याने गंभीरता वर्तवली आहे। हिंदी महासागर आणि अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळेच दक्षिण सीमेवरून महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यांकडे ढग वाहणार आहेत। वेगवान वारे असून जमिनीला हादरे बसू शकतात आणि विजांची तीव्रताही भयानक आहे। त्यामुळेच या जिल्ह्यांमध्ये वेगवान वारे वाहतील आणि गारांचा आकार देखील मोठा असणार आहे, त्यामुळे जमिनीला हादरे बसतील। 12 जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती निर्माण होत असताना कोणत्या 3 तारखांना घराबाहेर पडू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत ते आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याचा धोक्याचा इशारा आहे हे देखील पाहूयात, कारण 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्यातील शास्त्रज्ञांनी सॅटेलाइटमधून इमेज तपासल्या तेव्हा त्यांना धक्का बसलाय, कारण महाराष्ट्राच्या सीमेवरून ढग पुढे सरकत आहेत आणि 12 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा धोका निर्माण झालाय। ढगाची उंची ही तिप्पट वाढली आहे, त्यामुळे फक्त पावसाचे थेंब नाही तर अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस पडणार आहे। जिल्ह्यांची यादी देखील आता प्रशासनाने जाहीर केली आहे। मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलवली असून नागरिकांना सूचना दिल्या। रेड अलर्ट असल्यामुळेच काही तासांमध्ये झाडे उपटून पडतील,
गावं उद्ध्वस्त होतील आणि भयानक अवस्था निर्माण होईल. ऊन परिस्थिती असताना देखील अचानक पाऊस येणार आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. पूर्ण ऊन असताना देखील अवघ्या काहीच तासांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामध्ये याचं रूपांतरित होऊ शकतं. काहीच वेळामध्ये ही परिस्थिती बदलू शकते, कारण चक्रीवादळ घुसल्यानंतर महाराष्ट्राच्या दिशेने ते वेगावलं जाणार आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती अतिशय भयानक होणार आहे, कारण जेव्हा सायक्लोनिकची परिस्थिती निर्माण होते तेव्हा उंचीवर भवरे तयार होतात, यामुळे चक्राकार वारे वाहू लागतात. ढगफुटी सदृश्य पावसाला सुरुवात होत असताना काही ठिकाणी गारपिटीचा पाऊस बरसणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार असल्यामुळे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा आहे. नागरिकांना अवकाळी पावसाची भयानक परिस्थिती निर्माण होत असताना घराबाहेर पडू नका असा सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. अवकाळी पावसाची भयानक परिस्थिती निर्माण होत असताना महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी देखील महाराष्ट्रातील आणखी 5 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने दिला. महाराष्ट्रातील जवळपास 17 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा असणार आहे. त्यामधील 5 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा पाऊस असणार आहे, तर 12 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आणि विजांचा कडकडाट देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला. या 3 तारखांना महाराष्ट्रातील इतिहासातील भयानक पावसाच्या तारखा ठरवण्यात आल्या आहेत. अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेलं चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती आणि ढगफुटी सदृश्य धोका मोठ्या प्रमाणात निर्माण होणार असल्यामुळे नद्यांना पूर येईल आणि पाहता पाहता गावं आणि शहरं पाण्याखाली जातील. त्यामुळे ही केवळ अतिवृष्टी नाही, तर हे निसर्गाचं विनाशकारी तांडव आहे. परंतु नागरिकांना घाबरण्याची वेळ नाही, तर सतर्क राहण्याची वेळ निर्माण झाली आहे. 12 जिल्ह्यांमध्ये घराबाहेर पडू नका अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत, कारण चक्रीवादळामुळे वाऱ्याचे उंच भवरे तयार होणार असून वेगाने हे वारे शहराकडे वाहतील आणि ग्रामीण भागामध्ये देखील गारपिटीच्या पावसाचा इशारा देण्यात आला. काळाचा घाला पडणार असून निसर्गाचं रौद्र रूप धारण होणार आहे. त्यामुळेच हवामान खात्याने तब्बल 12 जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा दिला असून सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली. चला तर पाहूया कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला, कारण चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असणार आहे आणि 10 ते 15 फूट उंच लाटा उसळतील. किनारपट्टी भागामध्ये भयानक दृश्य निर्माण होतील, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्याचबरोबर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी यासारख्या परिसरामध्ये पावसाचा तांडव पाहायला मिळणार आहे. गोदावरी नदी रौद्र रूप धारण करू शकते, कारण अवघ्या काहीच तासांमध्ये भयानक दृश्य निर्माण होऊ शकतात. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील धोक्याचा इशारा आहे. त्याचबरोबर ठाणे, मुंबईमध्ये सखल भागामध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. अचानक निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे अवघ्या काहीच तासांमध्ये पाणीच पाणी होऊ शकतं. त्याचबरोबर विजांचा कडकडाट देखील ठाणे आणि मुंबईमध्ये वर्तवण्यात आला. मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटीचा इशारा देण्यात आला असून लातूरमध्ये गारपिटीचा पाऊस पडणार आहे. पिकांचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, कारण वादळी वाऱ्याचा वेग अचानक असल्यामुळे केबलच्या तारा तुटू शकतात. त्याचप्रकारे गारपिटीच्या पावसाचा इशारा देण्यात आला. रायगडमधील मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका वर्तवण्यात आली. रस्त्याचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे, कारण काही ठिकाणी दरडी कोसळण्याची भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ढगफुटी सदृश्य पावसामध्ये ढगाची उंची तिप्पट आहे, त्यामुळे अवघ्या काहीच तासांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे पालघर शहराला देखील धोक्याचा इशारा देण्यात आला. तामिनी, महाबळेश्वर परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार असल्यामुळे पुणे, सातारा जिल्ह्यामध्ये देखील सतर्कतेचा इशारा आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यरात्री विजांच्या कडकडाटीसह मुसळधार पावसाचा इशारा असणार आहे. मित्रांनो, ही केवळ पावसाची आकडेवारी नाहीये, तर हवामान खात्याने दिलेला गंभीर इशारा आहे असं म्हटलं जातं. मध्यरात्री ढगांचा गडगडाट मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि भयानक पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे जमिनीला हादरे बसतील, पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल आणि युद्धजन्य परिस्थिती आता निर्माण होत असताना नैसर्गिक संकट देखील महाराष्ट्रावरती ओढवलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा निर्माण झाल्यामुळेच नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे.